Hello, good afternoon everybody. In this lecture we are going to study 1.5 Mrs. Alice. On the page number 43 you see the activity of icebreaker activity. First question activities: share your opinion, feeling with your partners about a stranger who has a villainous look or appearance. बघा, एखाद्या दुष्ट चेहरा किंवा मुद्रा असलेल्या अपरिचित व्यक्तीविषयी तुमची जी मत असेल किंवा भावना ज्या असतील, तुमचं जे स्वतःचं ओपिनियन असेल, तर ते तुम्ही काय करता, तुमच्या सहकार्याजवळ, तुमच्या फ्रेंड्सजवळ तुम्ही फिलिंग जे आहे, तुमचे पार्टनर्स जे आहेत, तुम्ही त्यांच्याशी सहभागी होऊन सांगता. एक्झाम्पल्स बघा. व्हेन यू शेअर युअर ओपिनियन, feeling with your partners about a stranger who has a villainous look or appearance. So answer are we maybe, for example, in with your own view, I feel frightened. Second, suspicious, sympathetic, appearances can be deceptive, and one should not judge a book by its cover. म्हणजे एखादा मनुष्य आपण जज करू शकत नाही, त्याच्या दिसण्यावरून, ॲपिअरन्सवरून आपण त्याला जज करू शकत नाही. सो वन शुड नॉट जज अ बुक बाय इट्स कवर. एखाद्या पुस्तकाचं जर बुकचं कवरवरून, समजा कितीही कवर जर चांगलं असेल, फर्स्ट पेज चांगलं असेल, तरीसुद्धा आपल्याला ते बुक उघडल्यानंतरच त्याची लँग्वेज जी आहे, स्टाईल जी आहे, ते आपल्याला कळते. सो वन शुड नॉट जज अ बुक बाय इट्स कवर अँड ॲपिअरन्स कॅन बी डिसेप्टिव्ह, सिम्पॅथेटिक, सस्पिशियस अँड फ्रायटन्ड. सेकंड, recall your favorite crime story on TV, discuss with your friends and how you could prevent the villain and thief from committing the crime. बघा, थेफ्ट. तर एखादी, फॉर एक्झाम्पल, रिकॉल युअर फेवरेट क्राईम स्टोरी ऑन टी व्हीवरील तुमची आवडती गुन्हेगारी कथा आठवा, किंवा तुम्ही एखाद्या दुष्ट व्यक्तीला, चोराला किंवा गुन्हा करण्यापासून कसे रोखू शकाल याची मित्राशी तुम्ही तुमची चर्चा करू शकता. सो स्टुडंट मे अटेम्प्ट युअर ऑन व्ह्यू, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, द फिलिंग ऑफ अ पर्सन व्हेन ही कमिट्स मिस्टेक्स आर. बघा, एखादा व्यक्ती, चूक करणाऱ्या व्यक्तीच्या भावना अशा असतात. फॉर एक्झाम्पल, ही ऑर शी ट्रायज टू जस्टिफाय इट. ही ऑर शी ट्रायज टू जस्टिफायज इट. एक व्यक्ती जो असतो तो स्वतःला जस्टिफाय करण्याचा प्रयत्न करत असतो. नेक्स्ट, ही ऑर शी ट्रायज टू ब्लेम समवन एल्स. आता तो स्वतःला जस्टिफाय तर करेल, किंवा एखाद्या दुसऱ्या पर्सनला तो आरोप करत असेल. नेक्स्ट, ही ऑर शी प्रिटेंड इट इज नॉट ही हू हॅज डन इट. म्हणजे जे गोष्टी ह्या केलेल्या आहे त्या मी केलेल्या नाही असा तो काय करत असतो, देखावा करत असतो. आता एक्झाम्पल बघा, आपल्या हातून सुद्धा, म्हणजे शेवटी आपण काय असतं, एक ह्युमन बिईंग आहे आणि आपल्या हातातून चुका ह्या होतच असतात. जरी समजा आपण एखाद्या चूक झाली तर आपण ती न स्वीकारता मी ती केलेली नाही हे बजावून सांगतो. त्याचप्रमाणे आपण प्रिटेंड करतो, ढोंग करतो की मी हे कधीच करणं शक्य नाही. ही ऑर शी इज व्हेरी ओपनली डेफियंट अबाउट इट. आता काही व्यक्ती एखाद्या गोष्टीबद्दल म्हणजे डेफियंट असतात, एखादी कुठलीही गोष्ट असेल, अँड ही अँड शी इज अनशेम्ड अँड अनरिपेंटंट. दॅट इज द, बघा, अनशेम्ड अँड अनरिपेंटंट म्हणजे रिपेंटंट, पश्चाताप करणे, पण कधी कधी कुणाला ते लाज म्हणजे एक्झाम्पल बघा, आपण जे केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांना काहीच वाटत नसतं, नेहमी ते उत्तेजित असतात. नेक्स्ट, द पर्सन हू मेक अ मिस्टेक ऑर कमिट्स अ क्राईम शुड बी पनिश्ड बिकॉज. चूक किंवा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे. आता कारण बघा, बिकॉज जर आपण त्याला शिक्षा केली नाही तर तो काय करेल, ही ऑर शी विल लर्न नॉट टू रिपीट. म्हणजे त्यांना एक धडा मिळेल की आपण ह्या गोष्टी परत करणार नाही, परत करू नये. का?
जर आपण ती चूक केली तर आपल्याला त्याचे जे फळ आहेत ते भोगावे लागतील, आणि जर ते आपल्याला फळ भोगायची नसतील आपल्याला, तर आपण त्या गोष्टी करू नयेत. ऑदर विल लर्न फ्रॉम हिज ऑर हर एक्सपिरियन्सेस अँड वॉन्ट डेअर टू डू सो. म्हणजे आता फक्त त्यालाच शिक्षा केल्यानंतर त्यालाच एकट्याला धडा भेटतो का? नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त जे कोणी आजूबाजूचे असतील लोक त्यांनासुद्धा भेटेल की बाबा रे ह्या गोष्टी आपण करायच्या नाहीत का, तर याची शिक्षा जी आहे त्या व्यक्तीला जशी होईल तशीच आपल्यालासुद्धा त्याची फळ भोगावे लागतील. अदर पीपल इन सोसायटी विल बी सेव्ड फ्रॉम हिम ऑर हर if she and he decides to commit the same crime again. बघा, जे इतर लोक असतात त्या समाजातली ते काय करत असतात, ते सुरक्षित करत असतात त्यांना का, म्हणजे असं करू नका. बघा, ते तसंच त्याने कमिटमेंट केल्यानंतर त्यांनासुद्धा तशी शिक्षा द्यावी लागेल. This is the only way so we can keep laws and orders in a country as recently populated as India. In introduction we say that Mrs. Addis, the main protagonist in the story. Protagonist, the meaning of protagonist we called as a major character जे आहे ते स्टोरीमधलं आहे, is faced with two predicaments in quick succession. The first is having to shelter a young man who is being sought for in connection with killing, and the other is a terrible fact that it is her own son whom he has killed, and how she dealt with both this situation admirably is what this is story all about. बघा, this prose is written by Sheila Kai Smith. She was an English novelist and poem. बघा, ती कोण आहे? एक इंग्लिश नॉवेलिस्ट आहे. इंग्लिश नॉवेलिस्ट लिहिलेली त्यांनी आहे. एक्झाम्पल्स बघा, आपण बघू शकतो. आणि नेहमी आपण कुठलाही प्रोज असेल किंवा कुठलीही पोएम असेल, ज्या वेळेस आपण एखादी पोएम अभ्यासत असतो त्यामधल्या ज्या फर्स्ट आईस ब्रेकरमध्ये ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपण अभ्यासल्या पाहिजेत. कारण का, पर्सनल रिस्पॉन्सला आपल्याला सेकंड मार्क्स 2 मार्क्स असतात आणि ते 2 मार्क्सचे महत्त्वाचे असतात. आणि जी मुलं जे स्टुडंट्स आईस ब्रेकर ॲक्टिव्हिटी सोडवतात त्यांच्यासाठी त्यांना ते सोपं जातं का, त्यांनी त्यांची मतं, हिज ऑन ओपिनियन ही राईट्स देअर. सो that is the most important when you write answer of these questions. So Mrs. Addis बघा, ॲडिस द मेन प्रोटॅगॉनिस्ट आपण पाहिलेलं आहे. ॲडिस ही कोण आहे? एक मेन प्रोटॅगॉनिस्ट, मेन कॅरेक्टर आहे इन द स्टोरी. आता प्रोज म्हणजे काय, तर स्टोरीज आहे. प्रोजमध्ये सुद्धा काय दिलेलं असतं, स्टोरीज दिलेली असते, आणि ती कथा कशा प्रकारे सांगितली जाते हे डिपेंड आपल्यावरती अवलंबून असतो. सो शी वॉज अन इंग्लिश नॉवेलिस्ट अँड पोएट. ती फक्त नॉवेलिस्टच नाही, कादंबरीच लिहिणारी नाही, तर तिने पोएट पण लिहिलेले आहे. मेनी ऑफ हर नॉवेल्स वेअर सेट इन द बॉर्डर लँड्स ऑफ ससेक्स अँड केंट, द इंग्लिश रिजनल ट्रॅडिशन. आणि जास्तीत जास्त नॉवेल तिच्या कशावरती अवलंबून आहेत, बॉर्डर लँड्स ऑफ ससेक्स अँड केंट in the English regional tradition. Her book The End of the House of Allard becomes a best seller. So her book is The End of the House of Allard become as a best seller, and the story is about a peasant woman who finds desperate young man at her doorstep. So, बघा, प्रत्येक याच्यामध्ये स्टोरीज आहे. नॉव्हेलमध्ये सुद्धा स्टोरीज दिलेली आहे, ड्रामामध्ये सुद्धा स्टोरीज दिलेली असते, आणि प्रोजमध्ये सुद्धा स्टोरीज दिलेली असते. अँड दिस स्टोरी इज अबाउट अ पीझंट वुमन हू फाइंड्स अ डिस्परेट यंग मॅन ॲट हर डोर स्टेप्स, pleading of her to give him protection from the police, but he had been poaching on the nearby estate and in panic had killed one of the as a gamekeeper. आता ससेक्स म्हणजे काय, तर अ काउंटी इन द साऊथ ऑफ इंग्लंड.
बघा, तो एक भाग आहे साऊथ ऑफ इंग्लंडमधला. आता आपण स्टोरी तर पाहणार आहोत. बघा, इंग्लिशमधले जे रायटर असतात ते फक्त पोएमच लिहित नाहीत, ते नॉवेल्ससुद्धा लिहितात, ते पोएट्री लिहितात, ड्रामे लिहितात, प्रोज लिहितात. इन द नॉर्थ ईस्ट ससेक्स अ ग्रेट टंग ऑफ लँड अँड रन्स इन टू द केन. आता जे ब्लॅकमध्ये वर्ड्स दिलेले आहेत त्याची मिनिंग तुमच्या लक्षात असू दे. ससेक्सचा अर्थ आहे अ काउंटी इन द साऊथ ऑफ इंग्लंड. अँड टंग ऑफ लँडचं एक्झाम्पल काय आहे? अ लॉंग स्ट्रेच ऑफ लँड ब्रँचिंग आउट फ्रॉम द मेन रोड. तर ब्रँचिंग आउट फ्रॉम द मेन रोडपासून ते करत आहे. बघा, ससेक्सचं एक्सप्लेनेशन देताना त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, एक्झाम्पल सांगितलं जातं. बघा, सो इन द नॉर्थ ईस्ट ससेक्स अ ग्रेट टंग ऑफ द लँड अँड इन टू द केन. आता कधीही आपले जे अनुभव असतात, आपण स्वतःचे जे अनुभव मांडत असतो, आपण जरी लिखाण केलं, एखादी पोएम लिहिली, प्रोज लिहिली, तर आपण काय करतो? आपल्या स्वतःचे जे एक्सपिरियन्स आहेत मांडतो. त्याचप्रमाणे जी रायटर असेल किंवा लेखिका असेल किंवा पोएटेस असेल, ते काय करत असते? आपली जी स्वतःची जी एक्सपिरियन्स आहेत पर्सनल लाईफबद्दलसुद्धा त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स ती घेऊ शकते. इट इज द लँड ऑफ वूड्स अँड द ओल्ड हॅमर वूड्स ऑफ द ससेक्स. बघा, तर इंग्लंडमधील ससेक्सच्या ईशान्य बाजूचा एक लांब लचक जमिनीचा पट्टा केंटमध्ये शिरतो. बघा, केंटमध्ये शिरतो. तर हा संपूर्ण जंगलाचा भाग होता. इट इज अ लँड ऑफ वूड्स. आता लाकडाचा म्हणू शकतो का? नाही. मग आपण काय म्हणू शकतो? संपूर्ण जंगलाचा भाग होता. अँड द ओल्ड हॅमर वूड्स ऑफ ससेक्स आयरन इंडस्ट्री अँड अमंग द वूड ग्लिम्प द हॅमर पॉन्ड्स. आता हॅमर म्हणजे हातोडा, हे आपल्याला माहीत आहे, पण इथं हॅमर वूड्स आणि हॅमर पॉन्ड्स दिलेले आहे. बघा, आता हॅमर वूड, बघा, वूड फॉरेस्ट डिस्क्राईब ॲज द हॅमर. वूड फॉरेस्ट डिस्क्राईब्ड ॲज हॅमर बिकॉज इन द पास्ट आयरन यूज टू बी मेड युझिंग टिम्बर अँड वॉटर. युझिंग टिम्बर अँड वॉटर. देर इज द एक्सप्लेनेशन ही सीज about as a sobbing, as a nail, as a woman. There is the explanation he should not repeat his mistakes. बघा, चहूबाजूने ससेक्सच्या पोलाद उद्योगाचे म्हणजे पूर्वीच्या काळात हातोडा म्हणून प्रसिद्ध असलेले हॅमरवूड हे जंगल, आपण हॅमरवूड म्हणून हे जंगल आणि जंगलाच्या मधोमध चमकणारे काय होते? हॅमरचे तळे होते. पॉन्ड. आता आपल्याला पॉन्ड म्हणजे माहीत आहे, तळे. तर ते पॉन्डचे तळे होते. देर इज अ एक्सप्लेनेशन. ओविंग टू थिकनेस ऑफ द वूड अँड द रोड दॅट पासेस मिसेस ॲडिस कॉटेज इज डार्क लॉंग बिफोर द फील्ड बियॉन्ड. आता हे जंगल इतके दाट आहे की त्यामुळे ओविंग टू थिकनेस ऑफ द वूड, थिकनेस एवढे आहे, दाट आहे, थिक म्हणजे दाट. द रोड दॅट पासेस मिसेस ॲडिस कॉटेज, आणि त्यामुळे मिसेस ॲडिसच्या झोपडीवरून जो जाणारा रस्ता आहे तो शेताच्या बऱ्याच अलीकडे, आणि कसा आहे भाग तो? डार्क लॉंग बिफोर द फील्ड बियॉन्ड्स. दॅट नाईट देअर वॉज नो ट्विलाईट अँड नो मून. आणि त्या रात्री संधी प्रकाश तर कसाच नव्हता, ट्विलाईट्स कसेच नव्हते, पण चंद्रही दिसत नव्हता, नो मून. Only a few pricks of fire, meaning of the pricks of fire, stars. बघा, स्टार्स. तर फक्त झाडामधून डोकावणाऱ्या काळ्याभोर आकाशात अशा काय होत्या? चांदण्या होत्या. प्रिक्स ऑफ फायर, चांदण्या, स्टार्स इन द ब्लॅक स्काय अबाउट द ट्रीज. आता चांदण्या दिसत आहेत. का दिसत आहेत? तर स्काय जे आहे, अंधार म्हणजे अंधार झाल्यानंतरच चांदण्याचा प्रकाश हा आपल्याला दिसतो. दिवसा पण असतात, पण आपल्याला त्या दिसतात का? नाही. का नाही दिसत? तर सूर्याचा प्रकाश जो आहे तो बघा चांदण्याच्या प्रकाशापेक्षा जास्त आहे, त्यामुळे चांदण्याचा प्रकाश हा आपल्याला दिसत नाही. पण सूर्याचा प्रकाशामुळे चांदण्याचा प्रकाश दिसत नाही, पण काळोख असतो, अंधार असतो,
डार्कनेस असतं त्यावेळेस मात्र आपल्याला त्या चांदण्या जास्त दिसत असतात. बट व्हॉट द डार्कनेस डीड, द सायलेन्स रिव्हील्ड. बघा कशा प्रकारे उदाहरण सांगितलेलं आहे. मात्र त्या दाट अंधारामुळे ते झाकलेले होते, ते शांततेमुळे उघडे झाले होते. आता सगळं जे आहे ते कसं बघा, इन द ॲब्सोल्यूट द स्टिलनेस ऑफ द नाईट अँड वाइंडलेस अँड क्लिअर, सो एव्हरी साऊंड वॉज डिस्टिंक्ट अँड इंटेन्सिफाईड. द डिस्टंट बार्क ऑफ अ डॉग ॲट अ डेलमॉन्डेड. द मीनिंग ऑफ द वर्ड डेलमॉन्डेड, नेम ऑफ अ विलेज. आपण एखाद्या जागेचं नाव म्हणू शकतो किंवा नाव सांगू शकतो. बघा एखाद्या जागेचं जे काही नाव असेल ते आपण सांगू शकतो. देअर इज द एक्सप्लेनेशन ऑफ द इव्हेंट. आता झोपडीवरून जो जाणारा रस्ता आहे किंवा उघड प्रकाश दिसत आहे तर त्यामध्ये जी जागा आहे, साऊंडेड क्लोज ॲट हँड. ॲट हँड, क्लोज ॲट हँड, वी कॉल्ड ॲज अ व्हेरी नियर. आणि त्या शांततेमुळे उघड झालेले होते आणि निशब्द, निवांत आणि निर्मळ अशा त्या काळोख्या रात्री प्रत्येक ध्वनी स्पष्ट आणि तीव्रतेने ऐकू येत होता. अँड मॅन हू वॉक्ड ऑन द रोड कुड हिअर द इको ऑफ हिज ऑन फुटस्टेप्स अँड फॉलोइंग हिम लाईक ॲज अ नेल. बघा त्यांना त्या प्रकारे कशा प्रकारे जो अंधकार आहे प्रत्येक ध्वनी स्पष्ट आणि तीव्रतेने ऐकू येत होता. आणि त्या अंधार रात्री, काळोखी रात्री. आता आपण एक्झाम्पल घेऊ शकतो आपल्या घरातलं सुद्धा. स्वतःचं एक्झाम्पल घ्या तुम्ही. ज्यावेळेस संध्याकाळ रात्रीच्या वेळेस बघा आपल्या घड्याळ, आता घड्याळ आपल्या रोज संध्याकाळी पण घरीच असतं आणि दिवसा पण असतंच, तिथंच असतं. तिथं वरती खाली होतं का? नाही. पण त्याचा जो साऊंड असतो, इको असतो, तो आपल्याला संध्याकाळच्या वेळेस जास्तीत जास्त, रात्रीच्या वेळेस जास्तीत जास्त ऐकू येतो. का? त्यावेळेस सगळीकडे शांतता असते, त्यावेळेस पूर्ण वातावरण शांत असते, त्यामुळे शांतपणे ते आपल्याला ऐकू येते. त्याचप्रमाणे ज्यावेळेस द मॅन हू वॉक्ड ऑन द रोड कुड हिअर अँड द इको ऑफ हिज फुटस्टेप्स फॉलोइंग हिम लाईक अ नेल. तर डेलमॉन्टमधल्या कुत्र्याच्या भुंकण्याचा दूरवरून येणारा आवाजही अगदी जवळून येत होता असे वाटत होते. पण रस्त्यावरून चालणाऱ्या माणसाला सुद्धा त्याच्या पावलांची प्रतिध्वनी मृत्यूसूचक घंटानादाप्रमाणे पाठलाग करीत आहेत असा त्याला भासवत होता. म्हणजेच काय, आपली जरी पावलं चालत असेल तर पाठीमागे आपल्याजून कोणतरी चालत आहे असा पावलांचा जो आवाज आहे तो त्याला येत होता. एव्हरी नाऊ अँड देन ही मेड ॲन एफर्ट टू गो मोर क्वाइटली. पण काही करू शकत नाही आणि सगळ्यांचा प्रयत्न की ते शांतपणे जायचे, एफर्ट, प्रयत्न करायचे. प्रत्येक पावलागणिक अजिबात आवाज होऊ न देता चालण्याचा तो प्रयत्न करीत होता. एक व्यक्ती तो काय करत होता, इतका प्रयत्न करत होता की शांतता आहे आणि शांततेमध्ये त्याच्या पावलांचा आवाज ऐकू येऊ नये याच्यासाठी. बट द रोड साईड वॉज अ मास ऑफ हॉर्न. पण त्याच्या पावलांचा थपथप आवाजाबरोबरच बघा, अँड देअर क्रॅकलिंग अँड रसलिंग वेआर नियरली ॲज लाऊड ॲज द थड ऑफ हिज फीट ऑन द रोड. पण त्याच्या पावलांच्या दपदप आवाजाबरोबरच रस्त्याच्या कडेला असलेल्या गच्च काटेरी झुडपांचा कडकडाट आणि पानांचा सळसळाट. आणि बघा रात्रीच्या वेळेस जर वारा खूप असेल तर झाडांची जी हालचाल असते, मग ती कडकडाट असेल किंवा पानांचा सळसळाट असेल, तेवढाच जोरात तो ऐकू येत असतो. सो बिसाइड्स दे मेड हिम गो स्लोली, ही हॅड नो टाईम फॉर दॅट. पण त्यामुळे त्याला सावकाश चालणे भाग होते. मात्र त्याच्याकडे तेवढा वेळ होता का? नव्हता. त्याला तो वेळ जे आहे, तो रस्ता जो आहे तो तेवढ्यात पार करायचा होता. कारण का? तर त्याची कोणतं पाठलाग करत होतो. वेन ही केम टू मिसेस ॲडिस कॉटेज ही पॉज्ड अ मोमेंट. बघा ज्यावेळेस तो मिसेस ॲडिसच्या घराजवळ येतो तो क्षणभर तिथं थांबतो. ओन्ली अ स्मॉल पॅच ऑफ ग्रास बाय ले बिटवीन इट अँड रोड. ओन्ली अ
स्मॉल पॅच ऑफ ग्रास ले बिटवीन इट अँड रोड. घर आणि रस्त्याच्या मध्ये एक हिरवळीचा एक छोटा असा पट्टा होता. अँड ही लुक्ड इन ॲट लायटन. बघा, त्याने आत पाहिलं पण काय त्याला दिसलं? अनकर्टन विंडो. पण त्याला आतून पडदा नसलेल्या खिडकीतून उजेड येत होता. त्याने आत पाहिलं तर त्याला पडदा नसलेल्या खिडकीतून उजेड येत होता हे त्याला दिसलं. देन ही सीज दॅट ही कुड सी मिसेस ॲडिस अँड स्टूपिंग ओव्हर द फायर अँड टेकिंग सम पॉट और केटल ऑफ इट. सो स्टूपिंग ओव्हर, द मीनिंग ऑफ स्टूपिंग ओव्हर वी कॉल्ड ॲज अ बेंडिंग ओव्हर. आपण काय म्हणू शकतो? बेंडिंग ओव्हर म्हणू शकतो. आता याच्यामध्ये बघा, कधीही मिसेस ॲडिस विस्तवापेक्षा पुढे वाकून पातेले किंवा किटली उचलताना त्याला दिसल्या. बेंडिंग, वाकणे. फायर अँड टेकिंग सम पॉट ऑर केटल ऑफ इट ही हेजिटेट अँड सीम टू वंडर. धिप्पाड असा शरीरयष्टीचा तो एक कष्टकरी पण अपयशी माणूस होता आणि त्याचा एकंदर चेहऱ्यावरून त्याच्या गरिबीचा अंदाज येत होता. बट ही वॉज ॲज बिग हेवी ॲज अ वर्किंग मॅन, नॉट सक्सेसफुल जजिंग बाय द पॉवर्टी ऑफ हिज ॲपिअरन्स. फॉर अ मोमेंट ही मेड ॲज इफ ही वुड ओपन द विंडो, बट देन ही चेंज हिज माइंड अँड वेंट टू द डोअर. पण नंतर तो काय करतो? त्याचं माइंड जे आहे ते चेंज करतो अँड डोअर जवळ तो जातो. देन ही रिअलायझेस दॅट देर इज द एक्सप्लेनेशन ही सीज अँड ही एक्सप्लेन हिमसेल्फ. आणि कशा प्रकारे तो स्वतःचं एक्सप्लेनेशन देतो. आणि एक्सप्लेनेशन देताना बघा, पूर्ण त्याचं दृश्य जे आहे, रात्रीची वेळ आहे, तो एका घराकडे गेलेला आहे. मिसेस ॲडिसच्या घराजवळ गेल्यानंतर तो तिथं थांबतो आणि कशाचा तर प्रकाश पडत आहे आणि तिथून आतून बघितल्यानंतर त्याला एक पडदा नसलेलं एक खिडकीतून आत शिरतो. खिडकी नसलेलं बघा, आणि त्या खिडकीतून आत शिरल्यानंतर त्याला काय दृश्य दिसतं ते पाहिल्यानंतर जो गरिबीचा अंदाज येत आहे त्याला क्षणभर वाटतं की सरळ त्या खिडकीतून आत शिरावं. पण त्याने विचार बदलला आणि तो काय करतो? तो दरवाजातून येण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या दरवाजातून येण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला काही एक्सप्लेनेशन दिलं जातं आणि ते एक्सप्लेनेशन देताना तो सांगताना तो कशा प्रकारे बघा, म्हणजे खिडकीतून जाणं त्याला योग्य वाटत नाही म्हणून तो बघा, when he came to Mrs. Cottage, he changed his mind and went to the door instead. Next, on the page number 45, you see, he did not knock, but he walked straight in it. बघा, दरवाजा छोटा होता, तो काय करतो? थेट शिरतो. The woman at fire turned quickly. आणि जी एक व्यक्ती आहे, स्त्री आहे, ती काय कुठं बसलेली आहे? मिसेस ॲडिस म्हणजे फायरच्या जवळ बसलेली आहे. आपण म्हणतो विस्तवाशी असलेल्या स्त्रीने काय केलं? चटकन ती पाठीमागे वळते. व्हॉट यू पीटर क्रॉच, शी सेड. आय डिडंट हिअर. हो, जाते. ओके, थँक यू व्हेरी मच. आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हेरी वेल. तर राहिलेला भाग जो आहे, थांबा.